श्री स्वामी समर्थ. तर आता मकर संक्रांत जवळ येत आहे, त्याच्यामुळं तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आमचे तीळ सांडून देऊ नका ना आमच्याशी भांडू नका असं म्हणायचे. आणि 2 प्रकारच्या ह्या लाडूची तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करायची. 2 प्रकारचे, एक आपण चाचणी घेऊन बनवलेत गुळाचे आणि एक गूळ घालून मिक्सरमध्ये बारीक करून. तर बघा तिळं घेतलेले आहेत. तिळं आहेत ना हे आपले घरचे तिळं तर आईने दिलेले, त्याच्यामुळं ते थोडेसे घरचे तीळ थोडे लालसर दिसतात. विकत्रीचे आणले तर पांढरे शुभ्र दिसतील, पण घरचे तिळाचे लाडू मस्त खमंग होतात खायला. तर गूळ घेतला. आता आपल्याला दोन्ही प्रकारचे लाडू बनवायचे, त्याच्यामुळं त्या हिशोबाने आपण सामान घेतलेलं आहे. तर आता दोन्ही प्रकारचे लाडू जरी बनवायचे असले तरी दोन्ही प्रकारच्या लाडूसाठी आपल्याला तिळं भाजूनच घ्यावं लागते. तर आपण तिळं भाजून घेऊ. तर चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत. आणि त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. सगळ्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की साध्या आणि सोप्या भाषेतली छोटे छोटे म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कळावा, समजावा आणि तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीत आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर मस्त असे खमंग याला भाजून घेऊ. आणि सगळ्यांना नक्कीच आपलं चॅनल शेअर पण नक्कीच करा. कमेंट करून सांगा रेसिपी कशा वाटतात. तर आता आपले तिळं ना आपण ही कढई थोडीशी छोटी आहे पण काही हरकत नाही, मस्त याला भाजून घेऊ. खमंग असा वाट सुटतो. आणि नाहीच जर समजलं तर थोडेसे तिळं आपण खाऊन बघायचे, लगेच लक्षात येतात भाजलेत का नाही. तर मस्त तिळं आपण भाजून घेतलेत, छान फुगल्यासारखे होते ते. तर आता काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा आपण बनवणार आहोत पाकामधले तिळाचे लाडू, जे पाक बनवून. तर बघा हे डब्बा आहे टिफिनचा एक, त्याला थोडंसं कमी आपण तिळं घेतलेले आहेत. तेवढा डब्बा, त्याला थोडं म्हणजे डब्बा फुल भरायला थोडंसं कमी, आणि त्याच्याच मापाने आपल्याला गूळ घ्यायचा आहे तेवढाच. दोन्हीचं प्रमाण सेमच घ्यायचं आहे हे लाडू बनवण्यासाठी पाकातले, म्हणजे गुळाच्या पाकातले. तर काय करायचं, कढई ठेवून घेतली. आता आपण काय करू, तर कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि ते गूळ पण टाकून घ्यायचा. गूळ टाकला की थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि आता याचा चांगला पाक भरून घ्यायचा आहे. कारण की हे तिळगुळाचे जे लाडू ते खुसखुशीत झाले पाहिजे, किंवा मग जर पाक जर कच्चा राहिला तर आपले म्हणजे असं चिटकू शकतात दाताला. ते गूळ कसा चिटकतो, त्याच्यामुळं जर कच्ची चाचणी राहिली तर 100% चिटकतात. त्याच्यामुळं चाचणी घेताना पण हे लक्ष ठेवायचे. मी तुम्हाला दाखवतेच कशी चाचणी घ्यायची, काय करायचं. तर आता याला मस्त हलवून चांगली याची चाचणी होऊन देऊ. बघा चांगला असा घट्टसरपणा येतो. आणि पाण्यामध्ये आपण लाडू बनवण्यासाठी जसं एकतारी पाक असं बनवून घेतो त्या टाईपमध्ये थोडंसं बनवून घ्यायचं आहे. पण थोडीशी चाचणी ह्या पाण्यामध्ये टाकून बघितली तर नाही हाताला येत. तर म्हणजे असं पाण्यात टाकल्यानंतर जशाच तशी राहिली पाहिजे ना, आपण असं जर उचलली तर ती उचलली पण पाहिजे, अशा पद्धतीची चाचणी बनवून घ्यायची. तर बघू शकता पाण्यात टाकल्यानंतर हे पूर्ण पांगलेलं नाही आहे चाचणी. चांगला याचा असा गोळा व्हायला लागला आहे पाण्यामध्येच आपण जर गोळा करून घेतली तर अशा पद्धतीत. तरी पण आणखी थोडंसं याला आपल्याला गरज आहे चाचणीची, म्हणून आणखी याला थोडंसं मी चाचणी घेते. आणि हाताला घेतलं का तरी पण लगेचच असं थंड झाल्यानंतर त्याची गाठ तयार होते, एवढं लक्षात ठेवायचं. चांगली चाचणी येऊन द्यायची त्याला. तर मस्त आणखी पाण्यात टाकल्यानंतर पण थोड्या वेळ आपण ठेवली, कारण की मस्त चाचणी आली का मग आपले लाडू बिघडणार नाहीत आणि छान असे मस्त खुसखुशीत होतील म्हणून. तर मस्त घट्ट झालेली आहे, कारण चाचणीसाठी कसं असतं, जे आपण पाणी टाकलेलं असतं का ते पाणी पूर्णपणे आटून जातं आणि मस्त गुळाची चाचणी तयार होते. आता चाचणी चांगली परफेक्ट तयार झाली, मग याच्यामध्ये टाकून घ्यायचे बघा तिळं. आता याला चांगलं मिक्स करून घेऊ. मी गॅस बंद करून घेतलाय, कढई पण आपण खाली उतरून घेऊ. तर आता याला मिक्स करत राहतं, कारण की काय होतं, गरम असल्यामुळं लवकर याला हे होत नाही, म्हणजे लवकर घट्टपणा येत नाही. त्याच्यामुळं थोडंसं पाण्यावरती कढई जरी ठेवली का तरी चालतं, म्हणजे मग थोडा घट्टसरपणा येतो त्याला. थोडंसं थंड करून घेऊ आणि मग याचे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर चांगलं थंड होत चाललेलं आहे. थोडंसं काय म्हणतात ना, टाईम लागतो, कारण की गरम गरम करायला गेलात तर लाडू जमणार पण नाहीत. हातातून असं गळल्यासारखं होणार ते सगळं आणि चटके पण भरपूर बसणार. त्याच्यामुळं थोडंसं थंड केलं आणि नंतर हाताला बघा तूप लावून घेतलं. असं एवढं थंड होऊन द्यायचं आणि मग असे लाडू बनवून घ्यायचे. थोडासा कोमटपणा असला चालतो. हे असे लाडू बनवून घ्यायचे, हलक्या हलक्या हाताने मस्त बनवून घ्यायचे, जास्त दाबायची गरज लागत नाही या लाडू बनवताना. तर बघा मस्त असे हे
लाडू बनवून तयार होतात. तूप लावलं का मग ते काय होतं, पाणी जर लावलं का तर गुळाला पाणी सुटल्यासारखं होतं, मग ते लाडू बनवता येणार नाहीत. म्हणून थोडंसं तूप लावून घ्या हाताला, म्हणजे चिटकणार नाही. असं बघा लाडू बनवून घ्यायचे. आता दुसरा पण आपण बनवून घेऊ तर, कारण की एकच दाखवायचं म्हणल्यावर योग्य वाटत नाही. कारण की सगळं म्हणजे कसं 1-2 लाडू बनवून दाखवले का मग तुमच्या पण लक्षात येतं. तर बघा मस्त असे आपले हे तिळाचे लाडू मी आता सगळे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा एवढे बनवून झाले, तर बाकीचे पण आता असे बनवून घेतलेत. आणि हे सारण जर पूर्णपणे थंड झालं तर सुटसुटीत होऊ शकतं बघा. तर काय करायचं, माझे जवरक बनते तवरक मी बनवणारच आहे. पण जर तुम्ही बनवता गेले किंवा असे गोल व्हायला गेले ना, म्हणजे सुटसुटीत पूर्ण असं तीळ निसटल्यासारखे होतात ना, त्यावेळेस काय करायचं, थोडीशी कढई आणखी गॅसवर ठेवायची आणि थोडंसं गरम करून घ्यायचं. मग काय होतं, डबल ते सुटसुटीत झालं किंवा गूळ जो म्हणजे थंड झालेला असतो ना, ते गरम केलं की आणखी थोडंसं त्याला पाणी सुटल्याने होतं, म्हणजे असं पाक थोडासा वितळतो असं म्हणायचं मला. मग काय होतं, आपल्याला आणखी ते लाडू बनवायला जड जात नाहीत. तर आता याला हे बघा माझं पण सुटसुटीत झालं आहे आणि काही खाली चिटकून बसले. तर मी पण आता थोडंसं तुम्हाला दाखवते. हे बघा मी अगदी कमी गॅस केला आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवून हे असं थोडंसं आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे. जास्त नाही, जे चिटकलेलं आहे ते पण निसटलं पाहिजे आणि आपले लाडू पण बनले पाहिजे. तर थोडासा पाक म्हणजे वितळल्यासारखा झाल्यावर, तर बघा थोडंसं वितळून घेतलं आणि वलसरपणा आल्यासारखा येतोच त्याला वितळल्यामुळं. आणि मग आपले लाडू आणखी सगळे तयार करून घेऊ. तर हे सगळे आता हे सगळे लाडू झाल्यानंतर आपल्याला हे दुसऱ्या प्रकारचे लाडू पण बनवायचे आहेत. पण त्यापूर्वी कसं, ह्या लाडूला थोडासा टाईम लागतो, म्हणजे फक्त आपल्याला पाकाला वगैरे बनवताना पण थोडीशी काळजी घ्यावी लागते. आणि बघा असे मस्त असे तिळाचे चाचणीचे लाडू तयार आहेत. तुम्हाला मी हे लाडू फोडून पण दाखवते. तर पटकन बघा असं मऊ, एकदम मऊ, असं खाताना पण दाताला वगैरे चिटकणार नाही. कच्ची चाचणी राहिली तर नक्कीच चिटकू शकतं, म्हणून आपण चाचणी घेताना लक्षात ठेवायचं आणि मस्त असे खुसखुशीत लाडू बनवून घ्यायचे. तर आता बनवूया दुसऱ्या प्रकारचे लाडू. ते तर आपण बनवून घेतले. तर आता काय करायचं, आपल्याला याच्यातले तीळ घेतलेत आपण, हे भाजूनच ठेवलेले आहेत सगळेच. तर याच्यामध्ये मिक्सरचं भांडं छोटं आहे म्हणून तुम्ही 2दा पण काढून घेऊ शकता. तर तीळ टाकून घेतले आणि याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा. याच्यामध्ये पण समानच माप घ्यायचं, जेवढे तीळ तेवढे गूळ घेतला, किंवा मग तुम्हाला कमी गोड हवा असेल तर कमी घेतलं तरी चालतं. याच्यामध्ये तुमच्या मनावर आहे. तर बघा असं आपण भरडून घेतलेलं आहे, त्याला काढून घेऊ तर, आणि ह्याचे आपल्याला बनवून घ्यायचे लाडू. तर आता मी जे थोडेसं तिळ ठेवलेले आहेत ते राहून देते, कारण की दोन्ही मिळून भरपूर होणार तर, म्हणूनच ते भाजलेले तीळ तसेच ठेवते. थोडेसे ठेवलेले, संक्रांतीच्या वेळेस आणखी डब्बल लाडू बनवावंच लागते. तर कारण की आमच्या इकडं सकाळी संक्रांतीच्या दिवशी सुगडे ज्या वेळेस पूजले जातात त्यावेळेस तिळगुळाच्या लाडूचाच नैवेद्य दाखवला जातो. त्याला मान तिळगुळाच्या लाडूचाच आहे सुगड्यासाठी. आणि नंतर आपण खायचा आणि मग आमच्याकडे व्यवसायाला जातात बायका, अशी पद्धत आहे. पुरणपोळीपेक्षा तिळगुळाचा जास्त मान आहे. तर बघा हे मस्त असे, हे काय होतं बघा, एकदम सॉफ्ट मस्त, लहान म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत दोन्ही पण खाऊ शकतात. म्हाताऱ्या माणसाला जरा दातच नाहीत ना, त्यांच्यासाठी तर हे परफेक्ट रेसिपी बघा. कारण की मऊ, एकदम मऊ होतात. आणि खरं जर म्हणलं का, पाकाच्या लाडूपेक्षा मला हे लाडू जरा जास्त आवडतात. आपण हे भरडून केलेले, प्रत्येकाची चॉईस वेगळी असती, पण मी दोन्ही प्रकारचे दाखवले. तुम्हाला जे आवडते ते बनवू शकता आणि दोन्ही पण लाडू अप्रतिम होतात बरं. तर नक्कीच ट्राय करून बघा. तर मस्त असे बघू शकता दोन्ही प्रकारचे लाडू आपण तयार करून घेतलेले आहेत. आणि अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. डबल एकदा सांगणं आहे माझं. तर सर्वांना धन्यवाद.